गाईज, आज बनवतो आपण मिरचीचा ठेचा. त्यासाठी काय काय लागते ते बघूया. आधी बघा, आम्ही करतो तो कांद्यावर करणार आहोत. ह्या पोपटी कलरच्या घेतलं, ह्या जरा कमी तिखट असतात आणि ह्या 8 आहेत. ह्या जरा जास्त तिखट असतात, म्हणून मिक्स घेतल्यात. आधी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आपण, त्यात मिरच्या टाकून घेतोय. अशा तोडून टाकायच्यात आपल्याला मिरच्या. आपण ह्या दोनदा मिक्सर फिरून घेऊया, बारीक नाही आपल्याला करायचे. इथे आपण बारीक करून घेतलेले बघू शकतो. तर पुढे बघू. इथे आता कढई तापवायला ठेवली आपण. तेल घालूया. त्यात टाकते तेल. जास्त नाही घालायचे, तेल गरम करून घ्यायचे. आता इथे तेल तापवून घेतलेलं आपण. जिरं आपण टाकते जिरं. पाव चमचा जिरं घातले. आता आपण टाकते लसूण. लसूण आपल्याला परतवायचं नाही आहे. आपण लसूण चेचून घेतलेलं आहे. हे बघा, तो आपल्याला असं परतवायचं नाही आहे. तर कांदा घालते. एक मिडियम कांदा घेतला. कांदा परतवायचा आहे की नाही, नरम करायचं, जास्त नाही. आता आपण टाकतोय थोडीशी हळद. आपण कांदा एवढं परतवलं की कांद्याचा वास नाही येणार एवढं परतवलं आहे ठेच्यात. आता आपण त्यात टाकते मीठ. पाणी टाकून घेऊ. आता आपण त्यात टाकूया मिरची, जी आपण हे बारीक करून घेतली. आता इथे आपण मिरची टाकून घेतलेले. आता आपण एकत्र करून घेऊया. मिरचीला जास्त शिजवायची. हो, कच्ची मिरची आणि कांदा नाही लागला पाहिजे एवढं परतवायचं आपलं. गॅस बंद करूया. तिथे मस्तपैकी आपण त्याला दोन्ही ह्याला परतून घेतलंय. असा आपला ठेचा झालेला आहे. खूप खायला चांगला लागतो. हेल्दी आणि टेस्टी पण असतो.
काढून घेऊया. इथे मस्तपैकी तांदळाची भाकरी, त्या मस्त मिरचीचा ठेचा आणि सोबत सफेद कांदा असं इथे तर आपलं रेडी झालेलं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.